राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधत कोल्हापुरातील 21 अधिकृत क्रीडा संघटनांनी एकत्र येत क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूर ही शिखर संघटना स्थापन केली आहे। या प्रतिष्ठानच्या बोधचिन्हाचा अनावरण समारंभ छत्रपती शाहू स्टेडियम सभागृहात आयोजित करण्यात आला होता। खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या वाढीसाठी शासनाबरोबर क्रीडा संघटनांचं योगदान सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं सांगत ऑलिम्पिक विजेती मनू भाकर हिला हरियाणा सरकारनं 5 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं, त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानं नेमबाज स्वप्नील कुसाळे याला 5 कोटी रुपये बक्षीस द्यावं असं सूचित केलं। खासदार शाहू महाराज यांनी सर्व खेळांच्या एकत्रित सुविधांसाठी शेंडा पार्कमधील जागा अपुरी पडू शकते, त्यामुळे वाढीव जागांसाठी आमदार सतेज पाटील यांनी प्रयत्न करावेत असंही सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये विविध खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धा व्हाव्यात, त्यातून क्रीडाविषयक वातावरण तयार व्हावं यासाठी क्रीडा संघटनांनी पुढे यावं असं आवाहन केलं। त्यांना जे प्रोत्साहन पाहिजे होतं पुढच्या काळामध्ये अजून मेडल मिळवायचं ते कुठेतरी थांबलं असं वातावरण या ठिकाणी झालं आणि मग थोडं वेगळ्या पद्धतीनं याच्याकडे बघणं गरजेचं आहे। आदरणीय महाराजांनी पुढाकार घेतलेला आहे, अत्यंत चांगली गोष्ट आहे। महाराज आपण त्यावेळी विचार करत होतो की थोडं गडबड झाली नसती तर त्याच वर्षीच्या डीपीडीसीला प्रत्येक स्पोर्ट्ससाठी 1 कोटी रुपयाची तरतूद केली होती। इंडिपेंडंट आपण शेड करायचे, म्हणजे बारके स्टेडियम करायचे, म्हणजे अगदी बारक्या इव्हेंट्स प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्हाव्यात, म्हणजे टेबल टेनिसचा इव्हेंट वेगळा व्हावा, बास्केटबॉलसाठी शिवाजी विद्यापीठात। खासदार धैर्यशील माने यांनी क्रीडा प्रतिष्ठाननं कोल्हापूरच्या क्रीडा विकासासाठीचा 5 वर्षांसाठीचा कृती आराखडा तयार करावा असं आवाहन केलं। आमदार जयश्री जाधव यांनी सर्व संघटनांनी एकजूट कायम ठेवून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी योगदान द्यावं असं आवाहन केलं। यावेळी प्रतिष्ठानचे निमंत्रक बाळ पाटणकर यांनी प्रतिष्ठानच्या स्थापनेमागचा हेतू सांगितला। यावेळी केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, माजी महापौर ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, उद्योजक सतीश घाटगे, उद्योजक आनंद माने, केएसएचे माणिक वंडलिक, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक शरद बनसोडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, डॉक्टर DS घुगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसुळे, शिवाजी पाटील, शिवछत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त खेळाडू, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेले खेळाडू यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते।